एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर बाजार गडगडला. पाकिस्तानी शेअर मार्केटमध्ये 2500 अंकांची घसरण. भारताच्या हल्ल्याची पाकला भीती. राजस्थानमधून आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक. भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी. जैसलमेरचा रहिवासी पठाण खान याला अटक. त्याने पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतल्याची ही माहिती. पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या आदिलच्या भावाला मिळाली नोकरी. जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाकडून आदिलचा लहान भाऊ नजाकतला नोकरी. हल्ल्यामध्ये आदिल हुसेन शहाची अतिरेक्यांकडून हत्या झाली. जम्मू काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे चिनाब नदीमधील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे सलाल धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. पाकिस्तानकडून अटारी बॉर्डरवरून फक्त पाकिस्तानी नागरिकांना दिला जातोय प्रवेश. भारतीय नागरिक जे पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छितात त्यांना प्रवेश अद्यापही बंद. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागामधील नागरिकांना प्रशासनाकडून सूचना. अन्न आणि औषधांचा साठा करून ठेवा. एलओसीवर 13 ठिकाणी प्रशासनाच्या सूचना. जम्मू काश्मीर रामबन परिसरामध्ये ढगफुटीमुळे नॅशनल हायवे 44 वर भूस्खलन. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी. आपत्कालीन विभागाला ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी. कुलू पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर.